हर हर महादेव, जय श्रीराम। अमरनाथ यात्रा ही एक आध्यात्मिक यात्रा आहे। हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थस्थळाची यात्रा आहे। या यात्रेत प्रत्येक पाऊल भक्ती आहे आणि प्रत्येक श्वास प्रार्थना। जिथे आकाश जमिनीला स्पर्श करतो, दिव्य प्रेम रहस्य आणि शाश्वत सत्याच्या धाग्यात बांधलेली एक कथा, अशी एक अमर कथा जी साक्षात भगवान महादेवांनी माता पार्वतींना सांगितली। एका भक्ताचा देवावर असलेला अतूट विश्वास। यात्रा करत असताना असं वाटतं की आपलं प्रत्येक पाऊल भगवान महादेवांच्या दिशेने पडत आहे आणि आपलं प्रत्येक पाऊल एखाद्या यज्ञाप्रमाणे होत जात। अशी ही अमरनाथ यात्रा जी अविरतपणे हिमालयात सुरू आहे। श्रीराम। बरोबर सकाळी 5 वाजता आम्ही आता अमरनाथ यात्रेकरिता निघालोय आणि पावसाने अशी जोरदार बॅटिंग केली आणि हा मोठा एक लक्ष्य आमच्या समोर ठेवला आहे आणि तो पार करून आम्हाला अमरनाथ गुफेपर्यंत पोहोचायचं आहे। सर्व मित्रमंडळी रेडी झाले आणि पुढचा प्रवास आम्ही आता सुरू करतोय। पुढे काय आहे आम्हाला माहीत नाही, दर्शनाकरिता सोडतात का नाही काय माहीत नाही, पण आता निघालोय, सर्व रेडी झाले। जय बोले, जय बोले। मित्रमंडळी आता हॉटेलमधून निघालोय। जय श्रीराम, जय श्रीराम। चलो बाबा अमरनाथ। जय श्रीराम, जय श्रीराम। जय बाबा बर्फानी, जय बाबा बर्फानी, भूखे को अन्न, प्यासे को पानी। जय श्रीराम, जय श्रीराम। अशा पद्धतीने आम्ही आता हा प्रवास अमरनाथ यात्रेकडे म्हणजे बालतालपर्यंत गाडीने करणार आहोत आणि आम्ही आता प्रवासाला लागलोय। पुढचा प्रवास हा आम्ही पायी करणार आहोत, काही घोड्यावर जाणार आहेत, काही पायी जाणार आहेत। घोड्यावर जाणारे आमचे दशरथ असतील, आमचे आशिलाचे मामा असतील, तर हे घोड्यावर जाणार 5 किलोमीटर बालताल अजून। जय श्रीराम, जय श्रीराम। माझ्या मागे आपण पाहू शकता ज्या बसेस जात आहेत त्यांच्या पुढे 2 सिक्युरिटीच्या गाड्या आणि मागे 2 सिक्युरिटीच्या गाड्या आणि असे पूर्ण बंदोबस्तासहित अमरनाथ यात्रेकरूंना सोडलं जातं। आमच्याही गाड्या या ठिकाणी थांबवण्यात आल्यात। आम्हाला इथून सिक्युरिटी दिली जाईल। ज्या समोर गाड्या जाताना पाहत आहेत त्या गाड्या पूर्ण झाल्या की मग आमच्या गाड्या सोडण्यात येतील। जय श्रीराम। ओम नमः शिवाय, जय श्रीराम। तर आता आम्ही जिथे मुक्कामाला होतो त्या मुक्कामाच्या ठिकाणाहून या गाड्यांमधून आम्ही इथपर्यंत बालतालपर्यंत आलो आहे आणि आता मागे जे पर्वत पाहत आहे आपण त्या पर्वतावर आपण चढणार आहोत आणि बाबांच्या गुफेमध्ये आपण जाणार आहोत। तर कसं वाटलं आतापर्यंतचा प्रवास दादा? आतापर्यंत तरी छान आहे, पुढे बघू, पुढे कसोटी। जय श्रीराम, जय श्रीराम। जय श्रीराम। सर काय सांगाल आतापर्यंतचा प्रवास? आतापर्यंत माझा प्रवास हा अमरनाथसाठी दुसऱ्यांदा सुरू होत आहे, पण स्वर्गासारखा असणारा अनुभव अन्य ठिकाणी असं वातावरण कुठेच नाही आहे। खूप सुंदर आणि छान। बाबा बर्फानी की जय। जय हो। जय श्रीराम, जय श्रीराम। तर ज्यावेळेस ठरलं त्यावेळेस आम्ही मेडिकल केली आणि त्याच्यानंतर हे पासची बुकिंग असते, जे मेडिकलचे पास आम्हाला भेटलेत आणि आम्ही आता हा प्रवास सुरू करतोय। जय बोले, जय बोले, जय बोले, जय बोले की सत श्री अकाल। जय बोले, जय बोले। ठिकठिकाणी जागोजागी अशा प्रकारचे लंगर लागलेले आहेत
आणि अगदी मोफत जेवण, नाश्ता किंवा काही सरबत असेल अशा प्रकारचे पेय इथे या ठिकाणी मोफत असतात. भोलेनाथांच्या जय भोले बोलो और लंगर करो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. बरोबर 9:15 वाजता आम्ही हा ट्रेक सुरुवात केला आहे अमरनाथ गुफेकडे. सुरुवातीलाच पहिला टप्पा ओलांडतानाच खूप दम लागलाय. खूप छान वाटतंय पण ऑक्सिजनची कमी जाणवायला लागली आहे. सुरुवात झाली आहे. जय बोले. जय बोले. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय हिंद. जय हिंद. जय श्रीराम. जय श्रीराम. अमरनाथ यात्रेकरिता आम्ही चालत प्रवास करायचा असं ठरलं. गेटपर्यंत आलो, मुख्य गेटपर्यंत, आणि तिथे आम्हाला थांबवण्यात आलं. सर्व जे यात्रेकरू होते त्यांना सर्वांना थांबवण्यात आलं की यात्रा ही सकाळी 8:30 वाजताच बंद झाली आणि आम्ही 10:45 आम्ही पोहोचलो इथे. तर आता इथेच थांबणार आणि उद्या सकाळी पहाटे यात्रेला सुरुवात करणार. चालत जाणार होतो, चालत येणार होतो, परंतु आता आजचा दिवस हा आमचा इथेच जाणार आहे. तर उद्या सकाळी असा विचार केला आहे की घोड्यावर जायचं आणि घोड्यावर यायचं, तेवढा वेळ वाचेल. तर असा एक प्लॅन ठरला आहे आणि सर्वांनी सहमती दर्शवली आहे. धन्यवाद. श्रीराम. आज पूर्ण दिवस आराम करून म्हणजे आरामामध्ये घालवला आहे आणि सकाळी पहाटे उठून आम्हाला दर्शनाला जायचं आहे. आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे
ज्या ठिकाणी आम्ही वास्तव्याला होतो त्या ठिकाणी आमचा सर्व ग्रुप भजन करत होता. हे पाहून तिथल्या लंगर प्रमुखांनी आम्हाला सांगितलं की आपल्या मंडळाच्या मंदिरासमोर आरती करून भजन करा. सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी धरणी माळ मुक्ता फळाची जय देव मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा सिंधूचे पुरे चढी घागया जय देव जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मार श्रवण मात्रे मार कामना पूर्ती जय देव गंगोदर पीतांबर हरिवर वंदना स्वर्ग स्वर्ग वाक्र सुंदर श्री नयना सहस्रा माता वाटपाळे सगना कंठशी पावावे निर्वाणी रक्षावे शिरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान सामन मात्रे मान कामना पूर्ती जय देव लवताला श्रीबाला लावण्य सुंदर मस्तकी बाला केतुरिया जगन वाहे दुर्गा जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती हो वालू भावती हो वालू सिद्धपुर गौरा जय देव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः बादल बनके बादल से फटा जल हो करके बादल से फटा जल हो करके. ज्या चंदीगडच्या पंडालमध्ये मुक्कामाला आम्ही होतो त्या ठिकाणी रात्रीचं उत्तम असं जेवण केलं आणि सकाळी लवकर उठून अमरनाथ यात्रेकरिता निघालो. बरोबर 3:45 वाजलेत आणि आम्ही आता दर्शनाकरिता निघालोय. ह्या पंडालमध्ये आम्ही राहिलो होतो आणि आम्ही हा प्रवास पायी सुरू करत आहोत. जय श्रीराम जय श्रीराम जय भोले जय भोले जय भोले जय बाबा अमरनाथ जय बाबा बर्फानी जय बाबा बर्फानी जय श्रीराम. तर बरोबर 3:45 वाजता आम्ही गेट जवळ चाललोय. लाईनला लागण्याचा प्रयत्न करतोय. 5-5:30 वाजता सोडणार आहेत असं समजलंय आम्हाला. रात्री अनाउन्समेंट झालेली. सर्व मित्र रेडी होऊन अंघोळ वगैरे करून सर्व मित्र आलेत. जय श्रीराम जय श्रीराम.
जय श्री राम। जय श्री राम। जय बोले। कापुर के सहारे जा रहे बाबा के पास। जय बोले। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। जय श्री राम। आई भवानी शक्ती दे, तेलंगणाला मुक्ती दे। आई भवानी शक्ती दे। तेलंगणाला मुक्ती दे। जय श्री राम। जय श्री राम। जय जय श्री राम। जय श्री राम। बम बम बोले बम बम बोले बम बम बोले बम बम बोले। भारत माता की जय। भारत माता की जय। श्रीराम। काल ठरवलं होतं की घोड्यावर जायचं, आज परत एकदा विचार केला की चालत अमरनाथ यात्रा करायची आणि आता बरोबर 5:50 निघालोय। जय श्रीराम। जय बाबा बोले। जय बम बोले। बम बोले। बरोबर 5:50 आम्ही ही यात्रा आता सुरू केली आहे। अमरनाथ गुफेपर्यंत जायचंय। काय सांगाल समीरजी? खूप चांगला अनुभव येणार आहे चढताना, मस्त दम लागणार आहे आणि जवळजवळ 4-4 किलो वजन पण कमी होणार आहे आणि बरोबर भोले बाबाचं सुखद असं दर्शन भेटणार आहे। पवित्र गुफेमध्ये एक मानसिक समाधान भेटणार आहे। बम बम बोले। बम बम बोले। मागच्या वेळेस केदारनाथ ट्रेक केला, गेल्या वर्षी अमरनाथला यायचं होतं परंतु काही कारणास्तव आम्ही केदारनाथकडे गेलो। आमची बाची सोबत होती मागच्या वेळेस आणि तिचा असा आग्रह होता की संदीप मामा काही बोलत नाही आणि आम्हाला खूप लेक्चर देतात, तर आता 2 शब्द आपल्याला ते सांगतील। इथे सगळे लेक्चर फेल आहेत, पण आपल्या बाचीसाठी आपली सिद्धी तिने सांगितलेलं मला का संदीप मामांची तुम्ही थोडी मुलाखत घ्या, तर काय सांगाल? काय नाही, मनोभावे बाबांच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत। हा एकच इच्छा आहे, बाबाने आम्हाला सुखरूपवरती न्यावं हा आणि सुखरूप खालती आणावं। ओके, धन्यवाद। बाबांची इच्छा। जय बोले। जय बोले। भूखे को रोटी प्यासे को पानी, जय बाबा बर्फानी। जय बाबा बर्फानी। जय श्रीराम। घरून निघतानाच आम्ही शूज घालून निघालेलो आणि सोबत एक जी पाण्यातही चालेल अशी सँडल बरोबर घेऊन जायचं असं ठरलं, कारण पाऊस पडतोय ते आधीच समजलं होतं। काही मित्र आधी आलेले होते, तर सँडल घेऊन आलो आहे। तर आपणही कोणी जर येत असाल तर एक सँडल सोबत घेऊन या, कारण चिखल असल्यामुळे शूज वगैरे भिजतायत मागतायत, तर त्याचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही ती एक अगोदरच सोय करून आलेलो। जय श्रीराम। तर समीरजींच्या म्हणण्यानुसार आहे, आम्ही आता पहिला टप्पा पार केलाय, म्हणजे जो चढणीचा भाग होता थोडा अवघड तो पार केलाय आणि समोर जे आपण पाहत आहे हे तर बघा या ठिकाणी आपण जाणार आहोत। या ठिकाणी तर असे 3 टप्पे असतील अशी माहिती दिली आहे समीरजी भंडारींनी, कारण त्यांची ही दुसरी वेळ आहे आणि आम्ही आता हा प्रवास पहिला टप्पा अवघड जो टप्पा होता तो पार करत ट्रेकिंगला सुरुवात।
प्रेम प्रभु का बरस रहा है, पीले अमृत प्यासे। सातों तीरथ तेरे अंदर, बाहर किसे तलाशे। कण कण में हरी, क्षण क्षण में हरी, मुस्कानों में असुवन में हरी। मन की आंखें तूने खोली तो ही दर्शन पाएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। जय श्रीराम. तर बघा मित्रांनो, आपण फिट असून पण घोडे करतोय किंवा काय, तो त्यांना एक उदाहरण आहे यांच्या समोर. जय बोले. कहाँ से आप? यूपी से आप पूरा ट्रैक पैदल करेंगे मतलब? पूरा. ओके. जय श्रीराम. जय भोले. जय श्रीराम. बघा मित्रांनो, पूर्णपणे अपंग आहेत आणि ते चालत ट्रेक करणार आहेत. तर आपल्यासमोर एक आदर्श असला पाहिजे अशा लोकांचा की जे अपंगत्व स्वीकारून सुद्धा भोलेनाथांच्या दर्शनासाठी चालत हा ट्रेक पूर्ण करत आहेत. जय भोले. शिव के पुजारियों को करता है निर्मल, जय भोले. आत्मा की प्यास को बुझा के देख लो, आत्मा की प्यास को बुझा के देख लो, आओ शिव के भक्तों यहाँ आके देख लो. जय श्रीराम मित्रांनो. जय भोले. जय भोले. बम बोले. आपल्यासोबत आज ट्रेकसाठी नेवाली गावचे उद्योगपती जिग्नू जाधव आपल्यासोबत आहेत. ते जरा आपल्याला सांगतील कसं वाटलं आजचा प्रवास आणि आतापर्यंतचा प्रवास. बोला. मी सकाळी 6 वाजता चढायला लागलोय, पण खूप रस्ता माननीय मोदी काकांनी चांगला करून ठेवलेला आहे. धन्यवाद त्यांना. आणि खूप इथे आनंद आहे. सर्व प्रकारची चांगली सोय केलेली आहे. घाबरण्याची गरज नाही. बम बम भोले. जय भोले. बम बम भोले भोले बोलत निघा. आनंदमय रस्तमय जीवन इथं आहे. चिंता करण्याची गरज नाही आहे. जय भोले. जय भोले. धन्यवाद दादा, खूप छान बोललात. आम्हाला आपली बाईट दिली, खूप छान वाटलं. ठीक आहे. जय भोले. श्रीराम. जय भोले. जय भोले. जय श्रीराम. अमरनाथ यात्रेचा हा ट्रेक आपण करत आहोत. सुरक्षेच्या दृष्टीने आपण आपल्या ग्रुपने सर्वांनी हेल्मेट घेतल्यात. फक्त तुम्हाला हेल्मेट भेटला नाही. आणि काय झालं, मी हेल्मेट बघायला गेलो होतो, पण तिथे हेल्मेटच अवेलेबल नव्हता. म्हटलं मग काय करायचं, तर म्हटलं बरं आता चला, भोले का ऊपर भरोसा है, इसकी वजह से हेल्मेट नहीं मिला आपने को. आणि काय सांगा, आपल्या ज्या ग्रुपमध्ये आपण एक टी शर्ट छापल्यात एक सारख्या. हो हो हो. आणि अतिशय सुंदर, म्हणजे एक भक्त इतर भक्तांसाठी ते आकर्षणाचं केंद्रबिंदू झालंय. मागे फिर जरा. हे बघा, हा या प्रकारे आम्ही टी शर्ट आणि समोरची बाजू अशी आहे ती आपण पाहू शकता. भोलेनाथांचं लोगो आहे आमच्या टी शर्टवर. आणि काय सांगाल अजयजी, हा काय सांगाल आतापर्यंतचा जो प्रवास आहे आपला, काय बोलाल? प्रवास तर खूप छान झालेला आहे. फक्त काल आम्हाला थोडंसं म्हणजे काल थोडीशी निराशा झाली, कारण काल आम्ही इथे पायथ्याशी येऊन आम्हाला फिरून जावं लागलं. कारण कदाचित बाबांची इच्छा नसेल की त्यांना आजच्या दिवशी नेऊ नये. वातावरण खराब असल्यामुळे कालची ट्रेक ही रद्द झाली आमची. परंतु आज सकाळी 6 वाजतापासून आम्ही चढायला सुरुवात केलो. जय श्रीराम. आणि खूप मस्त मजा वाटते. जय श्रीराम. जय श्रीराम.
जय हिंद सरजी. आपल्या खास सेवेसाठी ही फोर्स उभी केली आहे बघा. पूर्ण हाताला पकडून आपल्या घेऊन येत आहेत. जर कोणाला त्रास होत असेल, कोणाला दम लागला असेल तर पूर्ण इथे व्यवस्था केली आहे. जय भोले. जय भोले, जय श्रीराम. अमरनाथ ट्रेक करतोय. चढत असताना बॉडी गरम व्हायला पाहिजे होती, पण हात पूर्ण सुन्न पडलेत. इतकी थंडी आहे, इतका प्रवास करतोय, चढतोय, गरम व्हायला पाहिजे होतं अंग तरी, पण हात एकदम सुन्न पडलेत. जय भोले. इथे वरती जो टेम्परेचर आहे ना तो -डिग्रीमध्ये टेम्परेचर आहे, त्याच्यामुळे हात सुन्न पडल्यात. बाकी काय नाही, बॉडीचं टेम्परेचर आहे, पण जो बॉडीच्या व्यतिरिक्त खुले पार्ट आहेत ते सुन्न पडलेले आहेत. जय भोले. जय भोले. धन्यवाद. अमरनाथ यात्रेकरिता माझ्या मित्रांनी काजू आणलेत. रोस्टेड काजू. काजू अगदी घरच्या साजूक तुपामध्ये रोस्ट केलेत. छान आहेत. थोडे जास्तच दे मला. जास्त म्हणजे नारे नालाय का आपले दुसरे मित्र पण आहेत तिकडे, त्यांचा बघू. आपल्याला आता भूक लागली ना. जय श्रीराम. जय श्रीराम. सकाळपासून निघालोय आणि पहिल्यांदा सूर्यनारायणाचं दर्शन झालंय. खूप छान वाटलं. एक ऊब मिळाली. खूप छान वाटलं. जय श्रीराम. जवळजवळ आम्ही तो चढाईचा जो भाग आहे तो पूर्ण केला आहे. खूप थकलो आणि आराम करत करत हा प्रवास आम्ही सतत चालू ठेवला आहे. जय भोले. जय भोले. जय भोले. 2 तास चढल्यानंतर आता आम्हाला बर्फ दिसायला लागला आहे. आपण पाहू शकता. जय भोले. जय भोले. अमरनाथ यात्रेकरता निघालोय आणि पायी प्रवास करत असताना आपल्याकडचेच आळंदीच्या जवळ असणारे, आळंदीच्या जवळपास त्यांचं गाव आहे, आपली भगवी पताका घेऊन ते अमरनाथ यात्रा करत आहेत आणि त्यांना भेटून खूप छान वाटलं. काका बोला, कुठून आले? नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा. पुणे कात्रज कुंढनपूर सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी गाव आहे आमचं. आणि नाव काय तुमचं? तानाजी शिवाजी अवसरे. ओके. खूप बरं वाटलं भेटून. आपल्याकडची माणसं भेटल्यावर खूप छान वाटतं. कधी पण अगदी मनाला एकदम आनंद वाटला. मला पण खूप आनंद वाटला. माझी जातीचे मज भेटू कोणी, हे वक्तीची आठवण झाली मला. आणि ते झाल्यानंतर जितका आनंद तुकाराम महाराजांना होतो इतका मला तुम्हाला भेटून आनंद झालेला आहे. खूप बरं वाटलं. जय भोले. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. आज आपली वैष्णवांची भगवी पताका घेऊन आज अमरनाथच्या यात्रेपर्यंत तुम्ही पोहोचलात. खूप कुठेतरी आपली वारकऱ्यांची पुण्याई आहे असं म्हणायला हरकत नाही. ते काही मला नाही सांगता येत एवढं, पण मला असं वाटतं भगवान शिवशंकर पांडुरंगाच्या भेटीला रोज जातात काकड्यात. सगळ्यात पहिला वारकरी भगवान शिवशंकर. मग आता आज पांडुरंग भगवान शिवशंकरांना भेटण्याकरता आलेलं आहे. ह्या वारीच्या रूपाने, माझ्या रूपाने नाही, ह्या दिंडी, ह्या पताकाच्या रूपाने. नक्कीच नक्कीच नक्कीच. मी फक्त निमित्त आहे, पण मी नाही. मी माणूस आहे की हे पांडुरंग आहे. ही पताका पांडुरंग आहे आणि ती भगवंताला, भगवान शिवशंकरांना भेटायला चाललेली आहे. ओके. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. हर हर महादेव. हे बघा मित्रांनो, ही जी लाईन बघताय आपण,
कशा मेंढ्या एकामागून एक चालल्यात. जय भोले. जय बोले. बघा आम्हाला गुफेचं दर्शन झालंय. प्रथमच तुम्हालाही दाखवतो. या ठिकाणी बसलेत आपले भोलेनाथ. जय भोले. जय भोले. जय बोले. गुफेच्या अगदी जवळपास आलोय आणि डोकं चावू घ्यायला सुरुवात झाली आहे. ऑक्सिजनची कमी जाणवते खूप. थकलोय थोडा. गुफेच्या आतमध्ये गेल्यानंतर एवढाच आनंद मिळणार आहे. काय सांगशील अजयजी? काय नाही, थोडंसं डोकं थोडंसं जड झालं आहे, कारण ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्यामुळे या गोष्टी जाणवतात. आणि आपण कशी सामान्य वातावरणात राहणारी माणसं, त्यांना या वातावरणामध्ये आल्यानंतर थोडंसं तो प्रभाव जाणवतो. समोर आहे भोलेनाथांची गुफा आणि हे आहे आपण जिथे उभे आहोत. हे आहे घोडे पहाड. या ठिकाणी घोडे थांबवले जातात. जे यात्रेकरू घोड्यावर येतात त्यांना इथं उतरवलं जातं आणि इथून त्यांना पायी प्रवास करत या गुफेपर्यंत पोहोचवलं जातं. जय भोले. जय राव स्वामी शंकरा आरती व वाळू पार्वती व वाळू शंकर कुंजरा. जय देव रखमाई दिस दिव्य शोभा कुंडली चरणी वाहे भीमा उद्धरी जागा. जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा स्वामी जगा. जय देव जय देव. तुळशी माळा गळा करते मुंगटी काचे पितांबर कपूर देव तू हर निते भेटी कर मंत्र पुढे उभे राखू. जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जाते वर्षते सकल मंगली ईश्वर शांची मांदिया अनुवर्त भूमंडली चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषांचे. जय भोले. अगदी उत्तम असं दर्शन झालं. डोळ्यात अश्रूच्या धारा आल्या कारण खूप भावूक झालेलो. खूप छान वाटलं दर्शन करून. माझ्या मागे आपण गुफा पाहू शकता ज्या ठिकाणी भगवान शिवांनी माता पार्वतींना अमर कथा सांगितली ते हे ठिकाण अमरनाथ. जय श्री राम. प्रेम प्रभु का बरस रहा है पीले अमृत प्यासे. सातों तीरथ तेरे अंदर बाहर किसे तलाशे. कण कण में हरी क्षण क्षण में हरी मुस्कानों में असुवन में हरी. मन की आंखें तूने खोली तो ही दर्शन पाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. दर्शन करून निघालोय. बरोबर 12:30 वाजलेत आणि फास्ट जायचा विचार आहे कारण आमची मित्रमंडळी खूप पुढे गेली आहे आणि आम्ही मागे राहिलोय.
फास्ट जायचा विचार आहे. 12:30 वाजलेत. पाहूया आपण किती वेळात एक अंतर पार करतो. समीरजी दर्शन झालं? एकदम मस्त दर्शन झालं. खूप थकलो पण ऑक्सिजनची कमी असल्यामुळे आणि दर्शन झाल्याच्या नंतर जरा फ्रेशपणा आला आणि आता त्या जोशामध्ये खाली उतरायला सुरुवात केलेली आहे. धन्यवाद. ओके. जय भोले. जय भोले. जय भोले. जय बाबा बर्फानी. जय बाबा बर्फानी. जय बाबा बर्फानी. जय हो. जय बाबा बर्फानी. जय बाबा बर्फानी. बम बम भोले. बम बम भोले. बम बम भोले. बम बम भोले. हर हर महादेव. हर हर महादेव. और वो सब है ना आज सब हमारी एज 70 वर्षाच्या महिला आम्हाला भेटल्यात. कहाँ से आई आप? उत्तराखंड. क्या उम्र है आपकी? 70 साल. बघा मित्रांनो, 70 वर्षाच्या नालायक मित्रांनो, 70 वर्षाच्या आजी इथं वरती पायी चालतात आणि तुम्ही घोड्यावर गेलेत. मित्रांनी केलंय तसं. राग आलं तर काय, हा चालत यायचं होतं ना. क्या नाम आपका? नीला रावत. नीला रावत. और आपका? राजेश्वरी. राजेश्वरी. बहुत अच्छा लगा आपसे मिलके. उत्तराखंड से है. निघलो आणि चढ आहे बघ, पहिली चढ. बहुत अच्छा लगा आपसे मिलके. पहिली चढ ओके. त्याच्याकडे पाठीमागं. जय श्रीराम. जय श्रीराम. जय भोले. ज्या ठिकाणाहून अमरनाथ यात्रा सुरू केलेली त्या ठिकाणी पोहोचलोय. बरोबर 4 वाजलेत. सकाळी निघालो. एका दिवसात हा ट्रेक पूर्ण केला. यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. खूप थकलो. ऑक्सिजनची खूप कमी होती. जय बाबा भोले. जय बाबा बर्फानी. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.